मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कोणा शेतकऱ्याला के.वाय.सी करण्यासाठी किंवा आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अडचण येत असेल किंवा शेतकरी कुटुंबाचे ज्याच्या नावे कर्ज होतं तर ते मयत असतील तर त्यांचे जी के.वाय.सी किंवा आधार प्रमाणीकरण आहे ते कशाप्रकारे करायचं आहे त्याच्यासाठीचा जो अर्ज आहे तर तो आपल्याला सहाय्यक निबंधकाकडे द्यायचा आहे. तर लेखी जो अर्ज आहे तर तो आपल्याला त्यांच्याकडे द्यायचा आहे. तर त्यामध्ये असणारी जी माहिती आहे तर ती कशाप्रकारे लिहायची किंवा काय काय द्यायचं आहे तर ते बघूयात. त्या सर्वप्रथम लाभार्थी किंवा जो व्यक्ती असेल त्याचं नाव, मोबाईल नंबर, त्याचा संपूर्ण ॲड्रेस, त्यानंतर आधार क्रमांक आणि जो यादीमध्ये आता के.वाय.सी यादीमध्ये विशिष्ट क्रमांक आलेला असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर फार्मर आय.डी, बँकेचं नाव, कुठल्या बँकेचं आपलं कर्ज होतं आणि शाखेचं नाव, त्याचबरोबर जो सेविंग अकाउंट नंबर असेल तर तो आणि लोन अकाउंट. तर मित्रांनो, सेविंग अकाउंट नंबर आणि लोन अकाउंट या दोन्ही नंबरमध्ये फरक असतो तर तो आपण व्यवस्थित पद्धतीने बघा आणि तोच नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर कर्जाची रक्कम किती आहे तर ही संपूर्ण या ठिकाणी माहिती भरायची. त्यानंतर आपले आधार प्रमाणीकरण न होण्याचे जे कारण आहे, खाली जवळपास 11 कारणं दिले आहेत. त्यामध्ये फिंगरप्रिंट मॅच होत नाही, तसेच ॲग्रीस्टॅक आय.डी जो आहे तर तो उपलब्ध नाही किंवा मोबाईल नंबर नोंदणीकृत मोबाईल नंबर बदललेला आहे, सेविंग खाते क्रमांक चुकीचा दाखवत आहे किंवा आपल्या समोर जी कर्ज रक्कम आहे तर त्यामध्ये काही तफावत आहे किंवा आधार क्रमांक सेविंग खाते हे लिंक नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. जवळपास या ठिकाणी 11 कारणं आहे जे की आपण बघू शकतो. यापैकी काही कारण असेल तर या ठिकाणी आपण टिकमार्क करायचं, खाली अर्जदाराची सही घ्यायची आणि जो अर्ज आहे तर तो सहाय्यक कृषी निबंधक यांच्याकडे द्यायचा आहे.